नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे एकत्रित मिळून तुम्हाला 2,500 रुपये दिले जातात, परंतु महागाईच्या दृष्टीने हे 2,500 रुपये अतिशय कमी आहेत. कमीत कमी बघा, मी काय म्हणतोय, कमीत कमी 5 ते 6,000 रुपये लाभार्थ्यांचे वाढले गेले पाहिजे. त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 5,000 6,000 रुपये आले पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आपल्याकडून केली जाते. परंतु मित्रांनो, हे 2,500 रुपये आपल्याला येत असताना आपण मात्र या 2,500 रुपयामध्ये समाधान मानून शांत बसतोय. परंतु मित्रांनो, तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक भयानक बातमी, भयानक माहिती सांगणार आहे आणि ती माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही दिव्यांग योजनेचा लाभ घेताय आणि तुमच्या बाबतीत कशा पद्धतीचं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार करतंय याची जाणीव, याची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. तर जालनाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे म्हणून आहेत, त्यांनी देशाच्या ग्रामीण कल्याण विभागाकडे माहिती मागवली असता दिव्यांग व्यक्तींचे जे अनुदान दिलं जातं त्या अनुदानामध्ये वाढ होणार का याविषयी माहिती मागवली. याविषयी माहिती मागवली जात गेली होती. आणि महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची संख्या ही भारताच्या तुलनेने किती क्रमांकावरती आहे, नेमकं कशा पद्धतीचं चित्र आहे याविषयी मागवली जात असताना या ठिकाणी केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगितलं की आत्ता सध्या स्थितीला आम्ही 300 रुपयाच्या वरती महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना वाढी संदर्भात कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ओके, त्यांनी अशा पद्धतीची माहिती डॉक्टर काळे यांना दिली. आता त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भारतामध्ये महाराष्ट्र दिव्यांगांच्या संख्येमध्ये 2 क्रमांकावरती, म्हणजे भारतामध्ये जेवढेही दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांपैकी प्रत्येक राज्याची लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र दिव्यांगांच्या संख्येनुसार, म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिव्यांग संख्या ही भारताच्या तुलनेने 2 नंबरला आहे. म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र हा 2 नंबरला दिव्यांगांच्या लोकसंख्येवर आहे. पण बघा, आत्ता पण इथे शब्द लक्षात ठेवा, पण योजनांच्या लाभावर, म्हणजे जी काही योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना दिला जातो त्या संख्येनुसार 17वा क्रमांक लागतोय. म्हणजे विचार करा, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या विचारात जर आपण विचार केला तर महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावरती आहे. पण योजनांचा लाभ घेणारा महाराष्ट्र, योजनांचा लाभ घेणारा दिव्यांगांची लोकसंख्या किंवा दिव्यांग बांधव हे 17व्या क्रमांकावरती आहेत. मग लोकसंख्या जास्त असून सुद्धा दिव्यांगांकडे दुर्लक्षित का केलं जातं याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कारण दिव्यांग बांधवांकडून सुद्धा तुम्ही टॅक्स, कर सगळं आकारताय. जे काही इतर नागरिकांकडून जे घेताय ते दिव्यांग बांधवांकडून सुद्धा घेताय का, त्यांच्यासाठी महागाई वेगळ्या पद्धतीचे वगैरे असं काही विषय नाहीये. मग महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या तुलनेने किंवा महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांच्या लोकसंख्येच्या तुलनेने योजनांचा जी संख्या आहे किंवा योजना देण्याचं जे प्रमाण आहे ते कमी का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यामुळे हे भयानक सत्य आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे की भारताच्या तुलनेने महाराष्ट्र दिव्यांग लोकसंख्येच्या तुलनेने 2ऱ्या क्रमांकावरती आहे. मात्र योजनांचा लाभ घेणारा दिव्यांग बांधव हा 17व्या क्रमांकावरती आहे. म्हणजेच आपलं या ठिकाणी किती नुकसान होत आहे यासाठी प्रत्येक दिव्यांग बांधवांनी जागरूक होणं खूप गरजेचं आहे. आणि अनुदान वाढी संदर्भात केंद्र सरकारने तर डायरेक्ट हात वरती केलेत की आम्ही सध्या स्थितीला अनुदान वाढ करणार नाही. मग जे काही अनुदान वाढ करायचं आहे ते राज्य सरकारने मनावर घेऊन करावं, असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही. आणि राज्य सरकार चांगलं आहे, दिव्यांग मंत्रालय आता चांगलं आहे, त्यामुळे नक्कीच याचा विचार करेल असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये ही वस्तुस्थिती आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतोय की बाबा राज्य सरकार किंवा पंतप्रधान जे काही लोक, आता नाव नाही घेणार, पण खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. पण केंद्र सरकार दिव्यांग बांधवांसाठी काय करत आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न. मग महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन किंवा त्यांचं आभार मानायला काहीच हरकत नाहीये. 300 रुपये कुठे आणि 2,200 रुपये कुठे, किती मोठा फरक आहे. तर हा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. याविषयी ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.